कुलकर्णी, अर्चना जोगळेकर. सो ही विजया मेहतांच्या मुशीतून बनलेले सगळे कलाकार आहे. इवन रवींद्र मंकणी, उदय म्हैसकर हे सगळे त्या मुशीतून बनले. आणि मला अजून आठवतं टाटा थिएटर, NCTA म्हणजे मेन टाटा थिएटरमध्ये आमच्या प्रॅक्टिसेस चालायच्या नरिमन पॉईंट. आणि मेन स्टेजवर सगळं सेटिंग वगैरे चालायचं. आणि टिपिकल आय डोंट नो हाऊ मेनी ऑफ यू नो द स्क्रिप्ट ऑफ शाकुंतल. ओरिजिनल कालिदासाचं जे शाकुंतल आहे ते 7 अंकी नाटक आहे. आणि ते एडिट करून बाई म्हणजे विजया मेहता, बाईंनी ते 2 अंकामध्ये बसवलेलं होतं. आणि दिग्गज लोक त्याला जोडलेले होते. भास्कर चंदावरकरांचं म्युझिक आणि प्रख्यात इतिहासकार दग गोडसे वॉज डुईंग द नेपथ्य अँड द कॉस्ट्युम्स. आणि दग गोडसे त्यावेळेला ब्रेसियर्स नव्हत्या. आता म्हणजे शकुंतलेनी काय घालायचं त्यावेळेला शिवण हे नव्हतं, फक्त ड्रेप्स. सगळे ड्रेप्स मध्ये. आणि गोडसे काका पिन लावून या ना, ती दिसणार नाही ना, असं आर्ग्युमेंट्स असायच्या. सो म्हणजे कॉस्ट्युम वॉज लॉट्स ऑफ फन. एव्हरीबडी फेल्ट व्हेरी नेकेड ॲट दॅट टाइम अँड इन्क्लुडिंग द गाईज ऑल्सो. अँड त्याच्यामध्ये त्या ज्या सुरुवातीच्या रिहर्सल्समध्ये की पहिलं तो भुंग्याचा सीन की प्रियंवदा, अनसूया अँड शकुंतला आणि तो दुष्यंत म्हणजे चेझिंग अ डिअर, ही डझंट रिअलाइज दॅट ही हॅज एंटर्ड इन टू द टेरिटरी ऑफ कण्व मुनीज आश्रम. अँड इन दोज डेज ऑल द प्रिन्स वेअर ऑलवेज सेंट अवे. म्हणजे युनिव्हर्सिटीत जसं पाठवतात तसं त्यावेळेला ऋषींच्या आश्रमामध्ये फॉर देअर कम्प्लीट ज्ञान आणि ग्रूमिंग, म्हणजे त्याच्यात अस्त्र शस्त्र शास्त्र आणि आयुध संबंध वेपन्स हे सगळंच नॉलेज त्यांना ऋषींच्या आश्रमात मिळायचं. अँड कण्व वॉज हिज गुरु. अँड दुष्यंत व्हाईल म्हणजे शिकार करता त्याला चेझिंग करता करता तो आश्रमात शिरला. आणि सडनली ऋषी आश्रमातल्या तरुण ऋषिकुमारने थांबा की दिस डिअर इज प्रोटेक्टेड इन दिस आश्रम, यू कांट किल हिम. आणि तो मी कण्व मुनींच्या आश्रमात पोचलो असं. म्हणजे ते फार सुंदर आहे म्हणजे कालिदासानी जे लिहिलेलं आहे. आणि मग त्याच्यामध्ये सडनली मग तो विदूषक म्हणतो घ्या आता झालं. तर तो आपला मुकुट काढून विदूषकाला सांगतो की थांब जरा, मी इथपर्यंत आलोच आहे, तर कण्व मुनींना भेटून जातो. आणि मग तो म्हणतो की गुरुजी अभी आश्रम म्हणजे वो नहीं है, आपली पुत्री तिच्या म्हणजे कुंडलीमधल्या काही गोष्टी ग्रहांचं शांती करण्यासाठी ते यज्ञ करायला गेलेत. तो कण्व मुनींना कधी पुत्री होती असं म्हणून तो पुढे जातो. आणि ही सडनली हिअर्स द गिगलिंग साऊंड ऑफ द गर्ल्स अँड समबडी टॉकिंग अँड सो ही हाइड्स बिहाइंड द बुश. अँड दॅट्स वेन शकुंतला, अनसूया आणि प्रियंवदाची एंट्री आहे. आणि व्हेरी सटल इरॉटिक डायलॉग्स ऑल्सो बिटवीन दॅम. की शकुंतला म्हणते अगं माझी कंचुकी घट्ट झाली आहे, ती थोडी मला ढिली करून दे ना. आणि ती प्रियंवदा तिला म्हणते की तू उसको क्यों कोस रही है, अपने उभरते हुए यौवन को कोस वगैरे असे डायलॉग. आणि तेवढ्यात ती पाणी घालताना त्याच्यातून तो बंबल बी कम्स आउट. आणि मग ते खूप सुंदर गाणं होतं. जिधर जिधर भवरालय राय चंचल नयन भिगुए, प्रणय प्रभावित नहीं परंतु भय से नेत्र नचावे हैं, नाचत भव हे नयन भी नाचे, मधुकर जतन जताय. आणि हे लाईव्ह गायलं जातं. बॅकग्राऊंडमध्ये शरद जांभेकर वगैरे गायचे. सो द म्युझिक वॉज लाईव्ह. आणि भास्कर चंदावरकर म्युझिक डायरेक्टर, ही सेड त्यावेळेला नो ॲकोस्टिक, ओनली ॲकोस्टिक इन्स्ट्रुमेंट्स. द ओनली म्युझिक वॉज लाईव्ह व्होकल ऑफ शरद जांभेकर आणि विनोद भूषण आल्पे अँड पखवाज बाय शेखर खांबेटे. आणि नारळाच्या करवंट्याचे साऊंड फॉर घोडांच्या टापाचे साऊंडसाठी आणि फ्लूट अँड विजय तांबे ऑन फ्लूट. सो असे ब्रिलियंट. आणि ते मागे त्यांना एक वेगळी लेवल दिली होती. आणि त्यांच्या मागे असा धूप टाकून असं म्हणजे तो असं हे करायचे ते. तर शरद म्हणायचं काय बाळंतिणीच्या खाटेवर बसलं. सो असल्या गमती चालत होत्या. पण ते सेटिंग करताना म्हणजे रिहर्सल्सच्या वेळेला. आणि बरं बाय द वे नाटकामध्ये ऋषी कुमार वगैरे असं म्हणजे साईडी कॅरेक्टर ग्रुपमध्ये साईडी कॅरेक्टर्समध्ये कोण कोण होतं तर विजय चव्हाण, विजय कदम, सुनील तावडे हे सगळे असे साईडी होते. तर त्याच्यात त्या
भवरा म्हणजे तो बंबल बीला म्हणजे ती सांगते की अगं अनसूया प्रियंवदा हसताय काय, या भुंग्याला हटवा ना, मला किती त्रास देतोय. आणि मग त्या म्हणतात की हमें क्यों बुला रही है, इस राज्य के राजा दुष्यंत को बुलाओ, वो इनका रक्षक है. आणि हे दुष्यंत बघतोय, ही इज हायडिंग बिहाइंड द बुश अँड ही इज वॉचिंग इट अँड ही सडनली कम्स फॉरवर्ड आणि शकुंतला रिव्हर्स मध्ये अशी चालली आहे की त्या भुंग्याला हलव आणि तो मागून येऊन त्याच्या शेल्याने तो असा भुंगा हटवतो की कोण आहे की दुष्यंताच्या राज्यामध्ये इतक्या सुंदर तरुणीला कोण रे त्रास देतं असं भुंग्याला हटवतो. अँड बाईंचं डिरेक्शन होतं की शी वॉन्टेड मी टू टर्न सडनली अँड वी वर सपोज टू हॅव आय लॉक, की ती टर्न करते आणि तो एवढा राजबिंड आणि मोहन भंडारी कमॉन ही वॉज गुड लुकिंग आहे. सो and he turns and he's stunned by her beauty and she's stunned supposed to be with his looks. आणि मी अशी टर्न करायची आणि मोहनकडे बघायची अशी माझी रिॲक्शन. तो मोहन इतका वैताग, बाई हसती है. आणि टाटा थिएटरच्या त्या मेन स्टेजवर आमच्या प्रॅक्टिसेस, अख्खं ऑडिटोरियम रिकामं, सगळे असे बाकी कलाकार असे लोळत पडलेले असे. तिकडे माझी आई पण छोट्या भूमिकांमुळे माझ्यासाठी ती थांबलेली आणि बाई डोकं खाजत आहेत, अगं अर्चना. मग शी यूज टू कन्व्हिन्स मी, अगं कण्वा मुनींच्या आश्रमातले ते सगळे ऋषिकुमार, ते जटा बिटा असलेले आणि हा इतका म्हणजे असं फॉरेनर कसं समोर यावं, त्याच्यानंतर कसं शिवली ऑफ हिज लुक्स, सो दॅट्स हाऊ ही इज सपोज्ड टू बी स्मिटन बाय हिम अँड लुक युअर आईज. असं त्या हर तऱ्हेने शी वॉज ट्राईंग टू प्रेप मी अँड दॅट समथिंग लाईक 20 मी आय समहाऊ असं व्हायचं. तो आणि तो बिचारा इतका सिन्सिअरली असा माझ्या डोळ्यात आणि माझं फुफू व्हायचं. शेवटी बाई जाम वैतागल्या बिकॉज ॲज अ डिरेक्टर शी वॉज नॉट गेटिंग द आउटपुट फ्रॉम मी. अर्चना तू कुणाच्या तरी प्रेमात पड बरं. मग तिकडे आई बसली, ए आशा हिला कुणाच्या तरी प्रेमात पडायला सांग. आई मग तिथे तो विजयचा म्हण लोळत पडला होता. तर विजयला त्यावेळेला त्याचं निकनेम चाऊ होतं. तर विजयाने तू असं कर, तू चाऊच्या प्रेमात पड. तर मी तिथे स्टेजवर विजयकडे दुसरं शी जाऊ. विजयची रिॲक्शन, तू माझ्या प्रेमात पडत नाही बघ, मी हेमा मालिनीच्याच प्रेमात वाटेल ते मात्र टीका तिकडे चाललेली असायची. बट दिस इज हाऊ 3 months we were practicing. But I worked on my mind, preparing for the character, building your character, controlling your body and detail nuances. एक नस कशी तुम्ही त्या कॅरेक्टरमध्ये घालता, हाऊ यू गेट इन टू द सोल ऑफ द कॅरेक्टर. अँड देन भरत जन्माल्यानंतर किंवा दरबारामधली शकुंतला, वेन ही रिफ्युजेस टू रेकग्नाइज हर, त्यावेळची शकुंतला की त्याच्या पायाशी जाऊन बसते की तुला आठवत नाहीये का रे आपण तिथं मध्यवारीत भेटलो, अँड शी इज प्रेग्नंट विथ हिम अँड शी सेज यू आर स्टनिंगली गुड लुकिंग बट आय डोंट रिमेंबर एव्हर सीइंग यू. कारण त्याला जो शाप मिळालेला आहे आणि त्यानंतरचा तो सगळा सीन आणि त्यावेळेची संबंध उद्ध्वस्त झालेली शकुंतला. आणि मग शेवटी म्हणजे इंद्राला मदत करायला दुष्यंत गेलेला आहे, म्हणजे इतका तो ग्रेट वॉरियर होता की इंद्राने त्याला मदतीला बोलवलेलं असतं लास्ट ऍक्ट. आणि इंद्राचा सारथी मातली तो त्याला म्हणजे घेऊन युद्ध जिंकून तो फ्रॉम द हेवन लेवल ही इज डिसेंडिंग डाऊन. आणि बाय दॅट शकुंतला इज ऑलरेडी पिक्ड अप बाय हर मदर अँड साधुमती अप्सरा अँड ऑल दॅट, दे हॅव पिक्ड अप अँड नाव शी इज लिव्हिंग ऑन द हेमकूट पर्वत. दॅट्स वेअर शी डिलिव्हर्ड भरत. आणि तिथे तो लँड होतो, म्हणजे हेवन लेवलवरून तो बघतो की अरे तो सुवर्ण झळकणारा तो पर्वत कुठला रे. तर मातली म्हणतो तिथे हेमकूट पर्वत आहे, तिथे अप्सरांचा वास आहे आणि काही ऋषी पण तिथे राहतात, तुम्ही म्हणत असाल तर उतरवतो तिथे की अप्सरा बघायला मिळते. असं म्हणून तो तिथे उतरतो आणि तिथे ही सीज दिस लिटल बॉय हु इज ट्राईंग टू प्ले विथ द कब, लायन कब, अँड ही इज ओपनिंग द जॉ ऑफ द लायन कब. तो दाखवतो मला तुझे दात मोजायचे. आणि तो दॅट इज यंग भरत. आणि बाय द वे ती भरताची भूमिका शरद जांभेकरांच्या मुलांनी केली होती त्यावेळेला. सो ही वॉज प्लेइंग द यंग भरत. सो आणि त्यावेळे मग फायनली तो ही कम्स फेस टू फेस विथ शकुंतला, म्हणजे आधीची प्रेमातली शकुंतला, मग दरबारात रिफ्युज्ड शकुंतला, आणि मग ती व्हेरी मॅच्युअर्ड त्या मुलाची आई असलेली ती शकुंतला, दॅट हाऊ शी कम्स. आणि he recognizes because by then तो शाप गेलेला आहे and his memory has come back and he is pining for her. Actually he is drawing her paintings and all that, and now finally Shakuntala is in front of him and he says ki
आता तो सगळा काळ मागे पडलाय, आता तू परत ये. आणि तो म्हणतो हे बघ हीच मुद्रिका मी तुला दिली होती, ही मला परत मिळाली आणि म्हणून मला सगळं आठवलं. आणि म्हणते माझा आता त्याच्यावर विश्वास नाही. आय डोंट ट्रस्ट दॅट मुद्रिका. आय डोंट वॉन्ट इट. सो दीज काइंड ऑफ the transition of the characters and building that character, I feel really blessed to be groomed by such a great director. Absolutely. Like Vijay Mehta. Yes. So that was a thank you for sharing. Thank you for that. म्हणजे नृत्य, गायन, वादन, ऍक्टिंग इन द थिएटर, कितीतरी डिमेन्शन्स टू अवर पर्सनॅलिटी. One more dimension we'll talk about the film. आणि मग आपण will go to the audience Q&A. Yeah, sure. So film मध्ये एक 2-3 वेगवेगळे ऍस्पेक्ट्स मला विचारायचे आहेत की एक तर मराठी फिल्म डेफिनेटली आम्हा सगळ्यांना निवडुंग आणि अनपेक्षित हे दोन्ही पाहिजे. अनपेक्षितसाठी अवॉर्ड आहे त्याच्यामुळे ते पण खूप इम्पॉर्टंट आहे. पण निवडुंगचं स्पेसिफिकली ज्या पद्धतीने तुम्ही पोर्ट्रे झालात त्या मूवीमध्ये आणि अनपेक्षितची टोटली वेगळंच कॅरेक्टर होतं स्टार्ट टू एंड. आणि विथ अशोक सराफजी म्हणजे की त्यांच्या बरोबर काम करणं हा एक अजून वेगळा. तर तो एक आम्हाला हवा. आणि फुलवंती फुलवंती टीव्ही सिरियल पण फुलवंती